तुम्हीच सांगा माझं काय चुकलं असं म्हणण्याची तुम्हा आम्हा सर्वांनाच कधी ना कधी वेळ येतेच. आणि माझ्या बाबतीत मला तर असं म्हणण्याची अनेक वेळा वेळ येते. कारण स्वभावाला औषध नाही. मूळतःच स्वभाव थोडासा हळवा. कोणी काही स्वतःची अडचण सांगितली की त्या अडचणीचं लगेच मी स्वतः कसं निराकरण करू शकतो अशा विचारात मी पडतो. आता हा वर्षानुवर्षे असाच स्वभाव, तो थोडाच बदलता येणार शक्य नाही आहे. तसं पाहिलं ना तर असा अनेक वेळा मी रक्तबंबाळ झालो, पण स्वतःला बदलू शकलो नाही. आज प्रकर्षाने माझा हा जो गुण आहे तसं पाहिलं तर तो अवगुण असंच सिद्ध होत गेलं. आणि मग हा गुण जर इतर काही लोकांमध्ये पण असेल तर त्यांनी तरी सावध पावलं उचलावीत याच्यासाठी सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, आपण खूपच सोशल माइंड ठेवून, ब्रॉड माइंड ठेवून मोठ्या मनाने आपण जगण्याच्या प्रयत्नात असतो. या जीवन रस्त्यामध्ये अशी कित्येक माणसं आपल्याला भेटत असतात. कुठे आपण फंक्शनला गेलो, नव्या ओळखी होतात. त्यातल्या त्यात मग माझ्यासारखा असा बोलका स्वभाव असला, थोडंफार कलेचं वलय या जीवनाला असलं की मग गप्पा रंगतात, ओळख वाढते, मित्रता वाढते. हा एक अशा स्वभावाचा फायदा. मग अशाच वाढलेल्या ओळखी, भलेही त्या किती का जुजबी असेनात, भलेही अगदी एकदाच भेटलेल्या का असेनात, पण त्यातील काही व्यक्ती जेव्हा जेव्हा काही अडचणीनिमित्त मला हाक मारतात तेव्हा धावत जाणं हा जो मूळचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार मी त्यांच्या अडचणीमध्ये मदतीसाठी धावत राहतो. आता किरकोळ गोष्टी आहेत, कधी जीवनामध्ये अडचणी या प्रत्येकाला येतात. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये आपण स्वतःसुद्धा त्यातून गेलेलो असतो. 5-50 हजार रुपयाची गरज भासते आणि मग आपण आपल्या जवळचा जो वाटतो त्याच्याकडं थोडीशी मदतीची अपेक्षा धरून डिमांड करतो. मग काही ठिकाणी लोक आपल्याला खूप मोठ्या मनाने मदतीचा हात देतात, त्यांना आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो. पण कधीही त्यांना आपण उलट बोललेलो नसतो. हे तारतम्य जो कोणी मदत मागतोय त्यांनी बाळगायला हवं, ही एक माफक अपेक्षा मदत करणाऱ्या व्यक्तीची असते. असाच काहीसा एक अनुभव, म्हणजे असे 100 अनुभव घेतलेत मी, पण त्यातला एक रिसेंट अनुभव. रक्कम तशी पाहिली तर माझ्यासाठी मोठी रक्कम आहे ती, 500 रुपये. आधी 1000चं डिमांड झालं, ते मी दिले. नंतर परत एक तासाभराने अजून थोडे 500 मिळतील का अशी विचारणा झाली, तेही दिले. अगदी इमानदारीत 2 ते 3 दिवसातच 1000 रुपये परत आले. 500 राहिले. त्याच वेळेस माझी दुसरीकडे जे येणं होतं ते आलेलं होतं, म्हणून मी त्याला मोठ्या मनाने मेसेज केला, अरे राहिलेल्या 500ची गडबड नाही आहे मित्रा, 2-4 दिवसांनी दिलेस तरी चालतील. माझं येणं होतं ते आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या आत्ता 4-5 दिवसाच्या गरजा भागत आहेत. हे मोठं मन दाखवलं तसा तो मित्रही खुश झाला. मित्र, एकच भेट आणि मैत्री, आणि लगेच मदतीचा हात मागणाऱ्याने मागितला आणि मी त्याला लगेच दिला. असं हे नातं. अर्थात हा माझा स्वभावाचा असे काही कटू अनुभव आले की दोष असं म्हणावं लागतं.
पण ॲक्च्युली तो दोष नाही आहे. हा एक चांगला स्वभाव आहे आणि त्यामुळंच हा स्वभाव बदलण्याच्या फंदात मी कधीही पडणार नाही. भले असे रक्तबंबाळ करणारे अनेक अनुभव येत राहतील मला, त्याचा मी जास्त त्रागा पण नाही करत. पण आपले स्वतःचे पैसे मागणं हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो असे अनुभव आले किंवा हसू पण येतं आणि मग त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत कीव पण करावीशी वाटते की काय त्याची वैचारिक पातळी. म्हणजे गरजवंतानी गरज होती तेव्हा मागणं आणि ती मागणी पूर्ण झाल्यानंतर थोडासा शिरजोरपणा दाखवणं हे चुकतं ना. असंच माझं या मित्राकडून सध्या सुरू आहे. अर्थात मध्यंतरी एक नात्यामध्ये संकट आलं, तिथेही मला भरघोस थोडीशी मदत करावी लागली 15-20 हजारांची. त्याच्यामुळंच त्याच्याकडं असलेले हे 500 रुपये ते आता आपण परत मागावेत अशी आंतरिक इच्छा आणि त्यानुसार त्याला मी मेसेज करणं, फोन करणं सुरू केलं. आता फोन उचलायला आणि बोलायला माणसाची इच्छा असेल ना तर अर्धा मिनिटसुद्धा पुरतो. पण माझ्या 10-12 कॉलनंतरसुद्धा त्याच्याकडून रिस्पॉन्स नाही आला म्हणून मेसेजेस केले. तर या महाशयांना माझा फोन कॉल 10-12 वेळा कॉल केलेले, मेसेज केलेले, त्यांना असं वाटलं की मी हायपर झालो आहे आणि मग त्यांनी मला निर्वाणीचा इशारा दिला की मी फक्त 500च द्यायचेत, 5 लाख नाही, असं त्यांचं वाक्य. आणि मग तेच मला मनाला पोचलं. अर्थात अशा गोष्टींचा खूप मोठा त्रास करून घ्यायचा नाही वगैरे वगैरे हा स्वभावामध्ये स्वतःला मी थोडंसं डेव्हलप नक्की केलेलं आहे. पण प्रत्येक व्यक्ती असा डेव्हलप झालेला असेल असं नाही आहे ना. मदत करणारे हजारो हात या समाजात असतात, पण त्यांना जर असे कटू अनुभव देणारी माणसं भेटत गेली तर कदाचित या समाजात कुणीच कुणाला मदत करणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि ती होऊ नये म्हणूनच या व्हिडिओचं प्रयोजन. मला थोडंसं त्याचं हे वाक्य खटकलं की फक्त 500च मी द्यायचे आहेत, 5 लाख नाही. त्याला मी इतकंच बोललो, मेसेज केला, मित्रा हे 500 तुझ्यासाठी फक्त असतील, पण आजही मला ते भरपूर आहेत, मला ते खूप वाटतात. त्यामुळंच मी तुला फोन केले, मेसेज केले. आजही त्याला मी रिपीटेडली फोन केले, पण फोन उचलण्याची साधी तसदी पण तो घेऊ शकत नाही. याच्यावरनंच त्याची मेंटॅलिटी समजते की अजूनही त्याच्या मेंदूचा विकास अजून खूप पद्धतीने झाला पाहिजे. सामाजिक कंगोरे माहीत नसलेला एक इमॅच्युअर तो पर्सन आहे असं मी स्वतःच्या मनाला समजावलं आणि स्वतः शांत झालो. असाच एक पूर्वीचा 2000 रुपयांचा अनुभव आहे. असाच एक 10,000 रुपयांचा अनुभव आहे. ज्याला 10,000 रुपये दिले त्यांनी उशीर दिला, परत देण्यासाठी उशीर केला. आपण का आणि कुणाला मदत करतो असा संभ्रम माझ्या मनात निर्माण व्हावा इतपत त्याचं वागणं मला खटकलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मागणी केली, त्यावेळेस माझ्याकडे नव्हते आणि तेव्हा मी खरंच नाही येत रे असं म्हणून मदत करू शकत नाही याची खंत वाटते असं त्याला निरोप दिला आणि त्या दिवसापासून त्यांनी माझ्याशी संपर्क करणं बंद केलं. म्हणजे लोक हे विसरतात की आपल्याशी 90%, 100पैकी 90 वेळा जो व्यक्ती आपल्याला मदत केलेली आहे त्याच्याकडं एकदा मदत करण्यासारखी परिस्थिती नसते, त्यानंतर तो संबंध तोडला जातो. म्हणजे ही इमॅच्युरिटी क्वालिफाईड लोकांमध्ये मला पाहायला मिळाली. तेव्हा असं वाटतं की या समाजात अजून कितीतरी सुधारणा होण्यासाठी स्कोप आहे. चला आता या मित्राचे, ज्याला 500 रुपये नथिंग वाटत आहेत, पण जे 500 माझ्यासाठी खूप आहेत, कारण शेवटी तो घामाचा पैसा आहे. याच्याकडून कधी सकारात्मक दाद मला मिळते याची नक्की मी वाट पाहीन. मी स्वतःला थोडेसे पेशन्स वाढवण्यास अंतर्मनाला नक्की बजावेन. फोन न करणं, मेसेज न करणं, अशा पद्धतीने हायपर होऊ नका असं मदत केलेल्या माणसालाच जाणीवशून्यतेने सांगणं हे या समाजातनं बंद झालं पाहिजे. खेद वाटतो मला
की या शहरामधला हा माझ्या संपर्कात आलेला नवा माणूस, ज्याचं आयुष्य या पुण्यात गेलं, त्याला 500 रुपयासाठी माझ्यासारख्या नवीन मित्राकडे हात पसरावे लागणं आणि त्याच्यानंतरसुद्धा त्याचा शिरजोरपणा याचा अनुभव मला मिळणं, या गोष्टींची खंत वाटते. मला त्याला असं विचारावंसं वाटतं की या जगामध्ये तुला अजून एकही मित्र नाही की ज्याच्याकडून तू 500 सत्वर घेशील आणि मला तू परत करशील. प्रश्न या 500 रुपयाचा नाही आहे, त्या माणसाच्या मनातली ही जी घाणेरडी प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती मला ठेचायची आहे. अशा प्रवृत्ती समाजातनं कमी झाल्या पाहिजेत. याच्यासाठीच मी थोडासा या विषयावरती बोलता झालो. मित्रांनो, तुमचा स्वभाव जर लोकांना धावत जाऊन मदत करण्याचा असेल तर अशा जखमा, भळभळत्या जखमा घेऊन जगण्याचीसुद्धा नक्कीच ताकद वाढवत राहा. कारण या समाजामध्ये सुधारणा होण्याचं नाव नाही आहे. हा माझा गेल्या 25 वर्षांचा अनुभव आहे. हा अजून एक अनुभव माझ्या गाठीशी मी नक्की बांधेन, पण त्याच लोकांकडून तोच अनुभव घ्यायचा नाही, इतपत मी नक्कीच स्वतःला सुधारणा स्वतःमध्ये घडवून आणली आहे. हेही मी मुद्दाम सांगतो आहे. अनुभव नवीन, व्यक्ती नवीन, असं होत चाललेलं आहे. ठीक आहे, यातूनसुद्धा आपण काही ना काही शिकतो आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जातो. याच गोष्टीवर विश्वास ठेवत, एक माणूसपण घेत, माणुसकीने जगत जो आनंद मिळतो आहे आपल्याला, तो आनंद मिळवत मी तर नक्कीच जगेन. तूर्तास या विषयावरती इतकंच भाष्य सफिशियंट आहे. आशा करतो तो मित्र क्वेश्चन मार्क, कारण ज्याला मित्रता याची व्याख्याच माहीत नाही, ज्याच्या मनामध्ये जाणीवशून्यता आहे, जो स्वतः चूक करून इतरांवरती शिरजोरगिरी करतो, तो मित्र या व्याख्येत कधीही बसू शकत नाही. त्याला सद्बुद्धी होवो आणि त्याच्याकडून जे काही माझं येणं आहे ते परत यावं याच सदिच्छेने, आणि त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहावा आणि स्वतःमध्ये सुधारणा करावी. तसंच इतर काही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा, याच विनंतीसह इथंच थांबतो.